महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांचं दुर्दैवी दुःखद निधन झालं आणि त्यांची निधनाची बातमी ऐकल्यानंतर खरोखरच म्हणजे विश्वास बसणार नाही अशा पद्धतीचं मला त्या ठिकाणी वाटलं. मला माझ्या मित्राचा फोन आला आणि सांगितलं की अशी घटना झाली. माझा त्याच्या क्षणभर विश्वास बसला नाही, परंतु ती घटना ज्यावेळेस मी सोशल मीडियावर पाहिली ती अतिशय वेदना देणारी आणि दुःख देणारी घटना होती. कारण या राज्यामध्ये शाहू फुले आंबेडकरांचा विचार जिवंत ठेवण्याचं काम माननीय अजितदादा पवार साहेबांनी केलं आणि एक माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्ता माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला स्वर्गीय विमलताई यांच्या निधनानंतर एकनिष्ठ कार्यकर्त्याला त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम माननीय अजितदादा पवार साहेबांनी केलं. माझ्या कुटुंबात कुणी राजकारणात नसताना पण एवढा मोठा विश्वास दिला आणि मुंबईला मंत्रालयात आल्यानंतर एखाद्या मंत्र्यापेक्षा जास्त सन्मान माननीय अजितदादा पवार साहेबांनी केला. मतदारसंघाच्या अनेक विकास कामाला घेऊन गेल्यानंतर मला कधी रिकाम्या हाताने परत माननीय अजितदादा पवार साहेबांनी पाठवलं नाही. या मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी इथला हॉस्पिटल असतील, सर्वसामान्य शेतकऱ्यांचे गोरगरिबांचे प्रश्न असतील, हे माननीय अजितदादांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर विश्वास ठेवून भरघोस निधी देण्याचं काम केलं. नक्कीच त्यांच्या जाण्यानं माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर फार मोठं नुकसान झालेलं आहे. त्यांच्यावर एक रांगडा गडी कार्यकर्त्यावर प्रेम करणारा नेता कसा असावा हे एकमेव देशात आणि राज्यामधलं उदाहरण म्हणजे अजितदादा पवार साहेब. मी त्यांना श्रद्धांजली मानताना पण माझे शब्द त्या ठिकाणी मतदारसंघाच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करू. ओम शांती.